हाय गाईज, वेलकम टू अ न्यू व्लॉग. तर मी आज बनवते मस्त अशी बिर्याणी. इथे कुकर ठेवला आहे बघा. त्यासाठी मी घेतला आहे कांदा, टोमॅटो, जिंजर गार्लिक, दही आणि बिर्याणी मसाला आणि हे थोडंशीच प्रोडक्ट घेतलं. इथं मी भात उकळवायला ठेवला आहे, बॉईल करायला. हे मी घेतलेत लांबडे तांदूळ बासमती, तुम्ही बघू शकता. सो रेडी टू स्टार्ट. तर इलायची घेतले. जास्त काही बिर्याणीला लागत नाही. आणि हो, मी ते कांदा फ्राय करून घेत नाही, कारण तो कांदा मला जरा कडू लागतो, म्हणून ते मी वरून टाकायला मी कांदा वगैरे काही घेत नाही. मसाले अजून आहेत, ते तुम्हाला दाखवायचे. ते मी तुम्हाला बिर्याणीमध्ये टाकताना मसाले दाखवील घरचे. सो तेव्हा तुम्ही बघू शकता. बिर्याणी खूप सोपी आहे, मस्त अशी. लेअरची पण तुम्ही याच्यामध्ये करू शकता, दम बिर्याणी पण याच्यामध्ये तुम्ही करू शकता. तर कांदा थोडासा शिजलेला आहे, जास्त शिजू न देता. नंतर मी परत त्याला चिकनसोबत शिजवायचं. तर आता आपण टोमॅटो टाकून घेऊया. इथे बघा, हा रुद्र इकडे उभा राहिला आहे. मी कशी कुक करते ते बघतोय. हाय कर बाळा. तर टोमॅटो जास्त कुक न करता, कारण टोमॅटो लगेच गाळ होतो टोमॅटोचा. तर आपण याच्यामध्ये मसाले टाकूया. तर मसाले काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे हळद घ्यायची थोडीशी. हा फूड कलर मसाला आहे, हा बाजारात अवेलेबल आहे. हा घाटी मसाला टाकला आहे मी. आणि हा आहे धणा पावडर. ओके. आणि हा आहे गरम मसाला. ही कस्तुरी मेथी आहे. कोथिंबीर नसेल तर तुम्ही कस्तुरी मेथीचा उपयोग करू शकता. रुद्र हात नको लाव बाळा, गरम आहे, चटका लागेल. आणि हा आहे आपला बिर्याणी मसाला. हा 5 रुपयाची लहान पुडी आहे, त्याच्यामुळे मी सगळीच हे करते. आणि ही आहे जिंजर गार्लिक पेस्ट. पेस्ट आहे बाळा, जिंजर गार्लिक. आता आपण ह्याला मस्त असं, हा कांदा लसूण मसाला मी टाकते. हे मीठ टाकते. दही मी थोडंसं घालणार आहे. रुद्र खाली बस बाळा. कोशिंबीरसाठी थोडं शिल्लक ठेवणार आहे मी. हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे. अशा प्रकारे आपण हलवून घेऊन आपण ह्याला दम देऊया. आणि हे ह्याच्यामध्ये शिजवायचं.